साहित्य उत्सव। नमस्ते रसिक हो, साहित्य उत्सवच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित उत्सव व्याख्यानमालेतील आज अखेरचं म्हणजेच 5वं पुष्प आपण गुंफणार आहोत। गेल्या 4 व्याख्यानांमधून आपण ज्ञान आणि मनोरंजनाचा सुंदर मिलाफ घडवून आणला। आजचं व्याख्यान तर प्रत्यक्ष साहित्यालाच स्पर्श करणारं, आणि त्यासाठीच मंचावर उपस्थित आहेत व्याख्याते श्रीयुत मनोज आहेर सर। मनोज आहेर सर हे नाशिकचे रहिवासी असून त्यांनी पुणे विद्यापीठातून मराठी साहित्यात पदवी प्राप्त केली आहे। सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात कार्यरत असून दिव्यांग बालकांच्या शिक्षण प्रशिक्षणासाठी त्यांनी विपुल संशोधन आणि राज्यस्तरीय मार्गदर्शन केले आहे। महाविद्यालयीन काळात त्यांनी 150हून अधिक वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये विजय संपादन केला। त्याबद्दल पुणे विद्यापीठाने त्यांचा विशेष सन्मानही केला आहे। गेली 12 वर्षे वक्तृत्व, व्याख्याने, निवेदन, सूत्रसंचालन या माध्यमातून सर समाजाला सुपरिचित झाले आहेत। स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर शंभूराजे, स्वातंत्र्यवीर सावरकर या महापुरुषांच्या चरित्रांचे दर्शन सर आपल्या व्याख्यानांतून सातत्याने घडवत असतात। कविता रचण्याचा, विविध विषयांवरचं शब्दांकन करण्याचा आणि आत्मवृत्त लिहिण्याचा सरांना छंद आहे। साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करण्याच्या उद्देशाने सरांनी समाज माध्यमाचा वापर करून साहित्य उत्सव परिवार या प्लॅटफॉर्मची 2020 साली स्थापना केली आहे। सरांच्या याच विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन समाजाने त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे। नाशिकचा गोदा उत्सव पुरस्कार, स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार, महाराष्ट्र लायन्सचा द जीनियस पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सरांना गौरविण्यात आलं आहे। महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांना, वेगवेगळ्या घटकांना स्पर्श करणाऱ्या साहित्याची निर्मिती झाली। स्त्रीवादी लेखन, दलितांसाठीचं लेखन, आदिवासींसाठीचं लेखन, त्याचप्रमाणे दिव्यांग क्षेत्रात देखील दृष्टिहीनांनी आपापले अनुभव मांडणारं साहित्य निर्माण केलं। या दृष्टिहीनांच्या साहित्याची वाटचाल नेमकी कशी झाली, त्याची सद्यस्थिती काय, त्याचे परिणाम आणि आवश्यकता काय, या सगळ्याच गोष्टींची मीमांसा सर आपल्या आजच्या व्याख्यानातून करणार आहेत। त्यांचा विषय आहे दृष्टिहीनांची साहित्यिक वाटचाल आणि सद्यस्थिती। मी आदरणीय श्रीयुत मनोज आहेर सरांचं स्वागत करते आणि त्यांना आपलं व्याख्यान सुरू करण्याची विनंती करते। साहित्य उत्सवच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित उत्सव व्याख्यानमालेत तमाम रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करतो। गेले 4 दिवस ही व्याख्यानमाला सुरू आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ती रंगत आहे। अगदी पहिल्याच दिवशी दृष्टिहीनांपुढील मानसिक आव्हाने, समस्या या विषयावरती अभ्यासपूर्ण व्याख्यान, त्याचा लाभ आपण घेतला। संत ज्ञानेश्वरांचं सामाजिक आध्यात्मिक कार्य आणि महाराष्ट्रात त्याचे उमटलेले पडसाद हाही विषय आपण अनुभवला, ऐकला, त्याचं श्रवण केलं। सामुदायिक कार्यामध्ये आवश्यक असलेला नेतृत्व गुण, त्याचा विकास राज्यशास्त्रीय सिद्धांताप्रमाणे कसा व्हावा हेही आपण समजून घेतलं। आणि भारताचं शैक्षणिक वैभव किती दौदिप्यमान आहे, किती महत्त्वाचं आहे आणि त्याची सद्यस्थिती काय याचीही जाणीव करून देणारं व्याख्यान या व्यासपीठावरून झालं।
आज व्याख्यानमालेचं 5वं म्हणजे अखेरचं पुष्प गुंफण्यासाठी मी नेमका कुठला विषय घ्यावा हा प्रश्न आजच नाही तर 2-3 महिन्यांपूर्वी माझ्या मनात सुरू झाला होता. गतवर्षी व्याख्यानमालेचं शेवटचं पुष्प गुंफताना मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकणारा विषय निवडला आणि याही वर्षी कदाचित मी स्वातंत्र्यवीरांच्या अवतीभोवतीच असणारा विषय निवडेल असा अंदाज माझ्या मित्रपरिवारात होता. माझ्याही मनात बहुधा तेच होतं. परंतु 2-3 महिन्यांपूर्वी समाजामध्ये एका चर्चेला सुरुवात झाली. दृष्टिहीनांनी निर्माण केलेलं साहित्य, दृष्टिहीनांच्या दृष्टिकोनातून मांडलेलं साहित्य आणि दृष्टिहीनांचा अनुभव असलेलं साहित्य या विषयाभोवती लोक चर्चा करू लागले, या विषयाला केंद्रस्थानी ठेवू लागले. सोशल मीडियावर देखील ही चर्चा रंगत गेली आणि मग माझ्या मनात प्रश्न आला की ज्या चर्चेला समाजात वाव आहे, जी गोष्ट लोक आवर्जून बोलतायत, आपली मतं मांडतायत, आपलं मन खुलं करतायत, त्या विषयावर मंथन होण्याची, त्या विषयावर विचारांचं आदानप्रदान होण्याची अधिक गरज आहे, अधिक आवश्यकता आहे. गेल्या 1-1.5 महिन्यात राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राच्या 2 वेगवेगळ्या व्यासपीठांवरून मी अशाच पद्धतीचा विषय अगदी तुकड्या तुकड्याने अल्पशः प्रमाणात हाताळण्याचा प्रयत्न केला आणि मग माझ्या लक्षात आलं की हा विषय वाटतो तितका छोटा, साधा, सरळ आणि सोपा नाही. हा विषय अभ्यासाचा विषय आहे. त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे, त्याचे परिणाम समजून घेण्याची गरज आहे. त्यासाठीचा कृती आराखडा प्रत्येकाच्या मनात, किमान जाणकारांच्या मनात निर्माण होण्याची गरज आहे. आणि म्हणूनच या विषयाचा जसजसा मी अभ्यास करत गेलो, माझा म्हणून एक दृष्टिकोन विकसित होत गेला. मी अजूनही या विषयाचा पुरेपूर अभ्यास करू शकलेलो नाही, पण तरी सुद्धा जे मला समजलं, जे माझ्या आकलनात आलं, जिथपर्यंत मी पोहोचू शकलो ते श्रोत्यांसमोर, वाचकांसमोर ठेवावं, जाणकारांना किमान त्यातून एक जाणीव करून द्यावी आणि या चर्चेला अधिक धुमारे फुटतील, अधिक ही चर्चा फैलावत जाईल, त्याला एक निश्चित असं स्वरूप येत जाईल, यासाठी आपणही योगदान द्यावं, हातभार लावावा हा विचार मनात आला आणि मी या व्यासपीठासाठी विषय निश्चित केला, दृष्टिहीनांची साहित्यिक वाटचाल आणि सद्यस्थिती. भविष्यात साहित्य निर्मितीतून दृष्टिहीनांकडून काय अपेक्षा आहेत, सध्याची स्थिती काय आहे, आत्तापर्यंत आपण कुठवर पोहोचलेलो आहोत, या सगळ्याच गोष्टींचा ओहापोह याद्वारे होणं अपेक्षित आहे. कारण साहित्य हे व्यक्त होण्याचं, अभिव्यक्त होण्याचं सर्वात उत्तम साधन आहे. तुम्ही कोण आहात, कसे आहात, कशासाठी आहात आणि काय करू पाहतात हे जगाला सांगायचं असेल तर ते साहित्यातूनच सांगता येतं, साहित्यातूनच व्यक्त होता येतं. हजारो लाखो वर्षांपूर्वी खानाबदोश जिंदगी जगणारा माणूस अन्नाच्या तुकड्यासाठी जेव्हा वनवन भटकत होता, एकेका शिकारीसाठी 4-4 दिवस घालवत होता, कंदमुळांसाठी झाडांवर चढत होता, स्वतःचा जीव धोक्यात घालून पोटाची खळगी भरत होता, एकट्यानं किंवा समुदायानं त्याची ही भटकंती सुरू होती, तेव्हा सुद्धा त्याच्या मनात अनेक प्रश्न होतेच. त्याला अनुभव येत होते, रोजचे वेगळे अनुभव, त्याला थक्क करणारे, त्याला अवाक करणारे. अनेक प्रश्न पडत होते ज्यांची उत्तरं त्याला शोधूनही मिळत नव्हती. त्याला दिसत होतं, त्याला ऐकू येत होतं, तो पाहत होता, तो अनुभवत होता, त्याच्या जाणीवा समृद्ध होत होत्या, पण त्याला सांगता येत नव्हतं, त्याला व्यक्त होता येत नव्हतं. पण तळमळ मात्र होती. अभिव्यक्त होण्याची तळमळ त्याच्या मनात निश्चित होती. केव्हा तरी मग तो डोंगराच्या गुहेत शिरतो, तिथे त्याला एकांत मिळतो. तो गेला होता संरक्षणासाठी, थोडंसं लपण्यासाठी असेल, कदाचित थोडं स्वतःला स्थिरावण्यासाठी असेल, पण तिथे जो एकांत त्याला मिळाला, त्या एकांतानंच त्या माणसाच्या मनात विचारांचं एक काहूर उठलं, एक खळबळ निर्माण झाली. एकांत ही चिंतनासाठीची सर्वोत्तम स्थिती असते असं म्हणतात, त्याप्रमाणेच कदाचित तोही विचार करू लागला, चिंतन करू लागला. जे आज दिवसभर बघितलं, जी झाडं बघितली, पशुपक्षी बघितले, जे काही नदी, नाले, वारा, डोंगर, वनवा, जे जे अनुभवलं, ते सगळं त्याच्या मनपटलावर उमटत गेलं, त्याच्या स्मृतीपटलावर कायमचं कोरलं गेलं. आणि मग हे कुठेतरी व्यक्त झालं पाहिजे, हे मांडलं पाहिजे असं त्याला वाटू लागलं. तेव्हा भाषा नव्हती, त्याला सांगता येणार नव्हतं, त्याच्याकडे शब्द नव्हते, कागद पेन तर दूरची गोष्ट, तो संवादातूनही व्यक्त होऊ शकत नव्हता. मग तिथल्या गुहेतल्या भिंतीवरती त्यानं
एखाद्या दगडाचं हत्यार व अवजार उचललं असेल आणि जे आपल्याला दिसलं ते कोरायला त्यानं सुरुवात केली. तेव्हा कॅनव्हास नव्हते, ब्रश नव्हते, कलर्स नव्हते, पण जे जे काही टोकदार मिळेल त्यातून त्यानं भिंतीवरती आराखडे मारायला सुरुवात केली, रेखाटनं काढायला सुरुवात केली आणि त्यातूनच ती भित्तिचित्र तयार झाली. हजारो लाखो वर्षांपूर्वी काढलेली हजारो लाखो भित्तिचित्र आज गुहांमधून पुरातत्व शास्त्रज्ञांना सापडतायत. फक्त चित्र म्हणून त्यांच्याकडे बघता येत नाही, मनोरंजनासाठी ते माणसानं केलं असा दावा करणं सुद्धा त्या माणसांवरती अन्याय. प्राथमिक अवस्थेत असलेल्या आपल्या त्या पूर्वजांनी आपल्या अनुभवाची शिदोरी मागे सोडली. ते अभिव्यक्त झाले चित्रातून, ते अभिव्यक्त झाले या रेखाटनांमधून. पुढे त्याला भाषा नावाचं शस्त्र गवसलं. तो शब्दांशी लिलया खेळू लागला. संवाद त्याला साधता येऊ लागला. जे वाटतंय, जे कळतंय ते बोलता येऊ लागलं, सांगता आणि मांडता येऊ लागलं. तेव्हा मात्र हळूहळू साहित्य कृती निर्माण झाल्या. तो लिहू शकत नव्हता, पण जे जे काही त्याच्या मनात येत होतं त्याला शब्दरूप देत होता आणि ते ऐकवत होता. यातूनच पुढे साहित्याचा जन्म होतो. कविता जन्माला येतात, कवितांचं महाकाव्य होतं आणि या साहित्याला समाजात प्रतिष्ठा मिळावी म्हणूनच की काय, त्याला आधी राजश्रय मिळतो. तो मिळाल्यामुळे खरोखर समाजात प्रतिष्ठा मिळते. मग सगळ्याच प्राचीन संस्कृतींमध्ये, ती भारतीय असेल, चीनी असेल, ग्रीक असेल, इजिप्शियन असेल, माया संस्कृती असेल, प्रत्येक प्राचीन संस्कृतीमध्ये अशा ग्रंथांची विपुल निर्मिती झाली. ईश्वराचा शोध घेणं हा तर माणसाचा आवडता प्रकार. कारण जे अद्भुत आम्ही आमच्या अवतीभोवती पाहत आहोत ते कुणीतरी निर्माण केलं, यावर त्याची श्रद्धा आणि तो कोण आहे याचा शोध घेण्याची मनीषा. आणि म्हणूनच मग आध्यात्मिक धार्मिक ग्रंथांची निर्मिती. नानाविध विषय हाताळणारी ही पुस्तकं, ही साहित्यकृती माणसानं निर्माण केली. ती त्याच्या जिज्ञासू वृत्तीतून, अभिव्यक्त होण्याच्या आवडीतून, गरजेतून तो व्यक्त होत गेला, मांडत गेला, लिहित गेला, सांगत गेला. पुढे लिहिणं ही समाजाची गरज झाली आणि साहित्य हा जगण्याचा एक महत्वाचा भाग झाला. मधल्या काळात अनेक स्थित्यंतरं झाली, वेगवेगळ्या विषयांचे अनेक पैलू आले, त्यावर लिहिलं गेलं, सांगितलं गेलं, मांडलं गेलं आणि साहित्याचं दालन समृद्ध होत गेलं. अगदी अलीकडच्या काळात आपल्या महाराष्ट्रात 19व्या शतकात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांवर लिहिलं गेलं, दलितांवर लिहिलं गेलं, त्यांची म्हणून बाजू मांडली गेली. प्रत्येक समुदायाला, समाजाला, प्रत्येक वर्गाला स्वतःचं असं मत असतं, भावना असतात, विचार असतात आणि स्वातंत्र्य सुद्धा असतं. यातून त्यांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळावी म्हणून लेखनाचे, साहित्याचे हे प्रकार हाताळले गेले. स्वातंत्र्यानंतर सुद्धा दलित साहित्य, स्त्रीप्रधान साहित्य, आदिवासी साहित्य, कामगारांचं साहित्य, ग्रामीण साहित्य, शहरी साहित्य, मध्यमवर्गीयांचं साहित्य, नानाविध साहित्याचे प्रकार. कारण त्या प्रत्येक प्रकारामध्ये त्या समुदायाचे, त्या वर्गाचे मत, मन, भावना, विचार, अनुभव असं सगळं काही व्यक्त होत राहिलं. ते गरजेचं होतं, कारण त्यातूनच समाजाचं खरं चित्र जगासमोर येतं. त्या समाजाला, त्या वर्गाला नेमकं काय वाटतंय हे जगापुढे येण्यासाठी साहित्य हे व्यासपीठ बनतं. जर त्यातून योग्य पद्धतीने त्या वर्गातली मंडळी मुक्त होत गेली, व्यक्त होत गेली, अभिव्यक्त होत गेली तर समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक समूह आणि प्रत्येक वर्ग जर साहित्याचं माध्यम करून, साहित्याचं साधन करून अभिव्यक्त होत असेल, स्वतःचा दृष्टिकोन आणि बाजू मांडत असेल, तर संख्येने प्रचंड असलेल्या अंध समाजाने या संपूर्ण प्रक्रियेपासून का म्हणून दूर राहायचे. 1950च्या दशकानंतर आपल्या समाजात क्रांतिकारी पावलं उचलली गेली. महाराष्ट्र चळवळींचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाऊ लागला. इथे अनेक आंदोलने उभी राहिली, रुजली आणि फोपावली सुद्धा. 50च्या दशकानंतर याच महाराष्ट्रात दृष्टिहीनांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शैक्षणिक आणि सामाजिक संस्था उदयास आल्या. त्यामुळे अंध व्यक्तीच्या शिक्षणाची वाट सुखकर झाली. शिक्षणानं ती व्यक्ती समर्थ आणि सक्षम होऊ लागली. आपसुकच त्या व्यक्तीनं लेखणी उचलावी, प्रतिनिधित्व करावं ही अपेक्षा आलीच. मग अंध व्यक्तीनं लेखणीकडे पाठ फिरवली काय? अंध व्यक्ती लिहिती झालीच नाही काय? असं अजिबात नाही. 70-80च्या दशकानंतर जसजसा शिक्षणाचा प्रचार प्रसार होत गेला, अंध व्यक्ती लिहू लागल्या. विशेषतः कवितांमधून अंध व्यक्ती जास्त अभिव्यक्त व्हायला लागली. कविवर्य काशीनाथ महाजन
कविवर्य त्र्यंबक मोकासरे, रेवाराम मेश्राम, कवयित्री सुधा म्हात्रे, कवयित्री संगीता घुले, आपल्या गझलमधून व्यक्त होणारे कवी विजय आव्हाड किंवा आनंद शिंदे, विद्रोही कवितांमधून व्यक्त होणारे कविवर्य अनिल साबळे आणि प्रकाश पंडागळे, कितीतरी नावं घेता येतील. परंतु तरी सुद्धा एक पोकळी जाणवत राहिली की दृष्टिहीनांचं जगणं नेमकं काय असतं, त्यांच्या समस्या काय असतात, त्यांचे अनुभव काय असतात, त्यातून काय दृष्टिकोन जोपासला जातो हे मांडण्याचा प्रयत्न मात्र फारसा झालेला दिसत नाही. अंध व्यक्तींनी लिहायचं तर वेगवेगळ्या अनुभव विश्वावर, वेगवेगळ्या विचारांवर लिहायचं किंवा अंधत्वाबद्दलच लिहायचं असेल तर पूजनीय लुई ब्रेल यांच्याबद्दलचे गौरव उद्गार किंवा पांढऱ्या काठीबद्दलची महिमा इथपर्यंतची चौकट जणू निश्चित झाली किंवा ती निश्चित करून घेतली गेली. दुर्दैवाने त्यामुळे अंध व्यक्तीचं खरं म्हणणं किंवा आवाज या कवितांमधून उतरला नाही. अपवाद सुधा म्हात्रे यांच्या गांधारी कवितेचा, ज्या दृष्टिहीन महिलेची मनातली खदखद व्यक्त झाली आणि प्रांजळपणे कवयित्रीनं एक वास्तववादी विषय समाजासमोर आणला, पण तितकंच. त्यावर फारसा प्रकाश हा कधी पडलाच नाही. माझ्या आयुष्यातील महाभारत प्राध्यापक पुरुषोत्तम महाजन यांचं चरित्रही याला अपवाद, कारण त्यांनी आपल्या चरित्रातून एका अंध व्यक्तीनं केलेला संघर्ष आणि प्राप्त केलेली उच्च पद किंवा कुटुंबाकडून मिळवलेली साथ आणि समाजात मिळवलेलं स्थान या सगळ्यांचा ओहापोह केलेला आहे. पण तरी सुद्धा हे तोकडच आहे इतक्या मोठ्या समुदायाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. नंतरच्या काळामध्ये अगदी अलीकडे हिंदी भाषेत प्राध्यापक घनश्याम असुदानी यांनी 18 कथांचा एक कथासंग्रह प्रकाशित केला. या कथासंग्रहातील 18ही कथा दृष्टिहीन व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या अनुभवांचं प्रकटीकरण आहे. प्रत्येक कथेमध्ये अंध व्यक्तीचंच कथासूत्र आणि अंध व्यक्तीच्या वाट्याला आलेले अनुभव प्रतिबिंबित झालेले. तो कथासंग्रह हिंदी भाषेत असला तरी सुद्धा प्रत्येक वाचकाला, किमान दृष्टिहीन वाचकाला, ते आपले अनुभव आहेत हे मान्य करावंच लागेल. स्वतः घनश्याम असुदानी हे दृष्टिहीन असल्यामुळे त्यातलं वास्तव हे अधिक प्रकर्षानं जाणवतं. 2 वर्षांपूर्वी प्राध्यापक संजय बैरागी यांनी एक कविता रचली. त्या कवितेचं वास्तव काळजाला भिडणारं. आपल्या आईला एक अंध बालक सांगतंय की मी जन्माला आलो तेव्हाही आंधळाच होतो. मी शाळेत प्रथम क्रमांक मिळवला तरी मी आंधळा विद्यार्थी होतो आणि अगदी भारतीय प्रशासकीय सेवेतला सुपर क्लास 1 अधिकारी झालो तरी मी आंधळा ऑफिसरच आहे. माणूस असण्यापेक्षा त्या माणसाला चिकटलेलं आंधळेपण ना शिक्षणानं मिटवता आलं ना प्रतिष्ठेनं मिटवता आलं. हे आंधळेपण घेऊनच मी जगतो आहे हे मांडणारी बैरागी सरांची कविता खऱ्या अर्थानं हृदय हेलावून टाकते आणि एक जळजळीत अंजन समाजाच्या डोळ्यात घालते. अशा साहित्य निर्मितीची खऱ्या अर्थानं गरज आहे. ती काळाची गरज आहे. कारण तुम्ही आम्ही काय जगतो, कसे जगतो, तुमच्या आमच्या मनातली वेदना काय, कुठे कोंडमारा होतोय, कुठे घुसमट होते, हे जोपर्यंत आम्ही व्यक्त करत नाही तोपर्यंत समाजाला धक्का देऊ शकणार नाही. हे आम्ही लक्षात घ्यायला हवं. केवळ घोषणा देणं, केवळ आंदोलन करणं, केवळ बॅनर लावणं, केवळ स्लोगन लिहिणं म्हणजे अभिव्यक्त होणं नव्हे, हक्क मागणं नव्हे किंवा आवाज उठवणं नव्हे, तर साहित्यातून व्यक्त होणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपली बाजू समाजासमोर मांडणं. जगात जेवढ्या जेवढ्या म्हणून विचारधारा जन्माला आल्या, जेवढे जेवढे म्हणून क्रांतीची पावलं उचलली गेली, जी जी म्हणून आंदोलने झाली, त्या प्रत्येकाच्या शीर्षस्थानी असलेल्या नेत्यानं लेखणी ही हमखास उचललेली आहे. जगाचा खलनायक ठरलेल्या ॲडॉल्फ हिटलरने सुद्धा काम सुरू करताना माझा लढा नावाचं आत्मचरित्र लिहिलं. त्या आत्मचरित्रापेक्षा त्याचा जाहीरनामा ठरावं इतकं ते त्याच्या विचारांना पूरक होतं. आपल्या देशात सुद्धा स्वातंत्र्ययुद्ध लढताना महात्मा गांधी असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, समाज उद्धारासाठी काम करताना ज्योतिबा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, प्रत्येकानं लेखणी उचललेली आहे. ही माणसं काही निष्णात साहित्यिक नव्हती, ही विचारवंत होती, समाज कार्यकर्ते होते आणि म्हणून त्यांनी लेखणी उचलली. त्यांच्या लेखणीला एक मोल आहे, कारण त्या लेखणीमुळे समाजात जागृती घडू शकली, एक निश्चित संदेश आणि विचार समाजापर्यंत पोहोचू शकला.
आज दृष्टिहीनांना तेच करण्याची गरज आहे, किंबहुना ती काळाची गरज आहे. माझं जगणं, माझं म्हणणं जोपर्यंत मी लेखणीतून मांडत नाही तोपर्यंत समाजाला माझं धडपडणं समजणार नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये कदाचित त्याची सुरुवात होऊ लागलेली आहे. 2 वर्षांपूर्वी मार्च 2020 राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राचे विद्यमान अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मण हरी खापेकर यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं. कविवर्य त्र्यंबक मोकासरे यांनी या आत्मचरित्राचं शब्दांकन केलंय. काळोखाचा प्रकाश प्रवास, एक भव्य अशी यशोगाथा. एका दृष्टिहीन व्यक्तीनं हट्टाला पेटून अंधत्वावर मात करून मला जे हवंय ते मी न माघार घेता मिळवणार हे दाखवून देणारं जीवन ते जगले आणि जगलेलं शब्दांकित झालं. त्याचं प्रतीक म्हणजे हे आत्मचरित्र. खरोखर आम्ही जर जिद्दीला पेटलो तर अंधत्वच काय, कुठलीही गोष्ट आम्हाला अडवू शकत नाही. कारण अंधत्व ही समस्या नसून एक आव्हान आहे. ते आम्ही स्वीकारू शकतो आणि सामर्थ्यानं त्यावर मात करू शकतो. हे त्यांनी जगताना तर सिद्ध केलंच, पण पुढच्या अनेक पिढ्यांना हा प्रेरणेचा अखंड स्रोत मिळावा म्हणून लेखणीबद्धही करून ठेवलं. त्यानंतर 27 नोव्हेंबर 2021 या दिवशी प्रकाशित झालेलं राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राचे विद्यमान महासचिव शिव D.P. जाधव यांनी लिहिलेलं माझी ओळख हे आत्मचरित्र. हे आत्मचरित्र म्हणजे वैयक्तिक दस्तावेज नव्हेच. मला हे आग्रहाने सांगावे लागेल की सार्वजनिक जीवन जगताना दृष्टिहीन व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचा तो एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. की दृष्टिहीन व्यक्ती स्वतःचं जीणं जगत असताना, सगळी आव्हानं स्वीकारत असताना, हजारो दृष्टिहीनांची आव्हानं सुद्धा स्वतःकडे घेऊन संघटनात्मक पातळीवर न्याय मिळवून देण्यासाठी कसा संघर्ष करू शकते, त्यातल्या अडचणींवर मात करू शकते आणि अनेकांना उभं करू शकते, याचं उदाहरण म्हणजे माझी ओळख हे पुस्तक. जर कार्यकर्ता म्हणून उभं राहायचं असेल, एक दृष्टिकोन विकसित करायचं असेल आणि स्वतःला सार्वजनिक जीवनामध्ये झोकून द्यायचं असेल तर समर्पण ही गोष्ट स्वीकारायला हवी आणि त्यासाठी माझी ओळख हे पुस्तक वाचणं गरजेचं ठरतं. दृष्टिहीनांच्या आयुष्यातले नानाविध पैलू या पुस्तकात ठायी अनुभवास मिळतात. इतकं हे पुस्तक संपन्न आहे. साधी, सरळ, सोपी आणि ओघवती भाषा आणि महत्वाचं म्हणजे आलेला प्रत्येक अनुभव जगताना जणू तुमचा आमचा आहे याची ठायी अनुभूती देणारं हे पुस्तक. पुस्तकाच्या पानोपानी D.P. जाधव यांनी गेल्या 40 वर्षांचा जो वृत्तांत दिलेला आहे तो गेल्या 3 ते 4 पिढ्यांशी संलग्न. जेव्हा तंत्रज्ञान नव्हतं, जेव्हा ते येऊ घातलं, जेव्हा ते आलं, जेव्हा त्याची उपयुक्तता सिद्ध झाली, अशा प्रत्येक टप्प्यावरची अंध व्यक्ती कशा वेगवेगळ्या पद्धतीनं आव्हानांना सामोरी जाते याचं उत्तम उदाहरण म्हणजे या पुस्तकातले दाखले. संघटनेमधलं राजकारण हे सगळं आहेच, पण त्या पलीकडे जर एका व्यापक दृष्टिकोनातून बघितलं तर हे पुस्तक अनेक दृष्टिहीन व्यक्तींना एक दृष्टिकोन देऊ शकतं, स्वतःची बाजू मांडण्याचं सामर्थ्य देऊ शकतं. म्हणूनच हे पुस्तक महत्वाचं ठरतं. अशा पद्धतीने काम करणारे खरं तर अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रभर आहेत. कोणी जिल्ह्यात काम करतंय, कोणी स्थानिक पातळीवर काम करतंय, कोणी राज्यस्तरावर काम करतंय. प्रत्येकाच्या कामाची पद्धत, दृष्टिकोन, विचार वेगळा असेल, पण काम मात्र करतायत, समर्पणानं झोकून देऊन करतायत. त्या प्रत्येकानं जर लेखणी उचलण्याचं ठरवलं, आपले अनुभव शेअर केले, सांगितले, मांडले तर कितीतरी कार्यकर्त्यांना, कितीतरी दृष्टिहीन व्यक्तींना त्यामुळं प्रेरणा मिळणार आहे, एक नवा दृष्टिकोन मिळणार आहे, एक विचार मिळणार आहे. आजकाल समाज माध्यमांवर आम्ही व्यक्त होतो. तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळे, प्रगती झाल्यामुळे अंध बांधवांना सुद्धा समाज माध्यम सहज शक्य झालंय. या समाज माध्यमांवरती जेव्हा आम्ही व्यक्त होतो तेव्हा केवळ शुभेच्छांपुरता आम्ही मर्यादित राहता कामा नये, केवळ आमच्यातले काही संदेश शेअर करण्यापुरता मर्यादित राहता कामा नये. मला असं वाटतं की याच सोशल मीडियाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही जर लिहू शकलो, अभिव्यक्त होऊ शकलो, आमची बाजू, आमचा दृष्टिकोन, आमचे विचार समाजापर्यंत आणू शकलो तर हजारो, लाखो, कोट्यावधी लोक या सोशल मीडियाला फॉलो करतात. त्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं एक सोपं, सरळ, सुंदर व्यासपीठ आम्हाला उपलब्ध होऊ शकतं. नवीन पिढीतली अनेक मुलं तसं लिहिण्याचा प्रयत्न करतायत, धडपडतायत.
रियाज तांबोळी, शुभम वाघमारे, मनीषा आंबेकर, रुपाली वाघमारे, हर्षदा गायकवाड, रेश्मा मोरे, कितीतरी व्यक्ती आहेत समाज माध्यमातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानावरती लिखित वा सादरीकरणाच्या माध्यमातून या व्यक्ती अभिव्यक्त होत आहे, स्वतःचे विचार, भावना, बाजू, दृष्टिकोन सगळं मांडतायत. पण ही संख्या तसे पाहता मर्यादित. या संख्येला व्यापकता यायला हवी, ही संख्या वाढायला हवी. कारण मी सांगितलं तसं जर एक आंदोलन उभं करायचं असेल, एक चळवळ उभी करायची असेल, तर लेखणीला धार आणायची असेल, तर बहुसंख्येनं मंडळी या समाज माध्यमावरती तुटून पडायला हवी. अरे सांगा, स्वतःच्या जगण्यातले अनुभव सांगा, रस्त्यानं चालताना आलेला अनुभव सांगा, कॉलेजात येणारा अनुभव सांगा, ऑफिसमध्ये काम करताना सहयोग्यांकडनं आलेले अनुभव सांगा, कितीतरी गोष्टी, कुटुंबातले अनुभव शेअर करा, नोकरी मिळवतानाचा संघर्ष सांगा, व्यवसाय करतानाचा संघर्ष सांगा. जे म्हणून तुम्ही आम्ही रोजचं जगतो आहोत ते सोशल मीडियावर मांडा, एक दृष्टीहीन व्यक्ती म्हणून मांडा. निश्चितपणे समाजापर्यंत हे विचार पोहोचतील, अंध व्यक्तीचं धडपडणं पोहोचेल, एक चित्र निर्माण होईल. आम्हाला सहानुभूती नक्कीच नकोय, पण समता हवी असेल तर त्यासाठीच आमचं सामर्थ्य दाखवून देण्यासाठी, आमचे विचार आणि दृष्टिकोन दाखवून देण्यासाठी सोशल मीडियावर व्यक्त होणं गरजेचं आहे. आणि ती गरज लक्षात घेऊन तुम्ही आम्ही व्यक्त व्हायला हवं. तरच दृष्टिहीनांची साहित्यिक वाटचाल भविष्यातली एक चळवळ बनू शकते, एक आंदोलन बनू शकतं. दिव्यांग अधिनियम 2016च्या 29व्या कलमामध्ये दृष्टिहीनांच्या साहित्यिक चळवळीबाबत कायद्यानं जे समर्थन दिलंय त्याचा उपयोग करून घ्या. जास्तीत जास्त स्वतःची मतं, विचार आणि दृष्टिकोन असलेली पुस्तकं प्रकाशित करा. आणि मला असं वाटतं की ज्या सामाजिक संस्था, संघटना दृष्टिहीनांच्या क्षेत्रात काम करतायत, आजवर रोजगार, स्वयंरोजगार, शिक्षणासाठी त्या काम करीत आल्यात, ते काम प्रशंसनीय आहे, ते भविष्यात सुद्धा चालू राहायलाच हवं. पण जोडीला साहित्य निर्मिती आणि साहित्यिक व कलावंतांना पाठिंबा देण्याचं काम सुद्धा या संस्था, संघटनांकडून व्हायला हवं. कारण बऱ्याचदा दृष्टिहीन व्यक्तींना यासाठीचा फंड उपलब्ध होत नाही. अनेक अडचणी येतात, माहितीचा अभाव असतो. ग्रामीण भागातली अनेक तरुण पोरं लिहू लागली आहेत, पण ही लिहिणारी मंडळी कुठेतरी एकजूट झाली पाहिजे, यांना व्यासपीठ मिळायला हवं. त्यासाठीची द्वैमासिक, त्रैमासिक, नियतकालिक निर्माण व्हायला हवीत. त्यासाठीचे व्यासपीठ, प्रकाशन संस्था, त्यासाठीचा फंड, हे सगळं उपलब्ध व्हायला हवं. आणि त्यासाठी संस्था, संघटनांनी व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि संस्था, संघटनांना या प्रयत्नांचा दृष्टिकोन मिळावा म्हणून समाजातील सुशिक्षित अशा दृष्टिहीन व्यक्तींनी जाणीवपूर्वक ते त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवं. ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. कारण वाचकाचं काम फक्त पुढ्यात आलेलं वाचणं नव्हे, तर मला जे वाचायचं आहे ते दर्जेदारपणे माझ्यापर्यंत पोहोचावं, यासाठी सुद्धा वाचकांची चळवळ असावी. ती असते तशी दृष्टिहीनांमध्ये सुद्धा निर्माण व्हावी. यासाठी दृष्टिहीन वाचकांनी, लेखकांनी, साहित्यकारांनी सगळ्यांनी मिळून एक व्यापक चळवळ, एक व्यापक आंदोलन उभं करण्याची वेळ आता आलेली आहे. मित्रांनो, जोपर्यंत तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही मांडायला शिकत नाही तोपर्यंत समाज तुम्हाला स्वीकारत नाही. आपल्याकडे खूप काही असतं पण आपल्याला मांडता येत नाही. प्रेझेंटेशन हे सगळ्यात महत्त्वाचं. तुमच्याकडे असलेलं ज्ञान आणि अनुभव तुम्ही जगासमोर जोपर्यंत लेखणी वा मौखिक स्वरूपात मांडू शकत नाही, प्रभावीपणे मांडू शकत नाही, तोपर्यंत त्याला स्वीकृती मिळत नाही. ही स्वीकृती मिळवून देण्यासाठीची चळवळ, त्यासाठीचं आंदोलन तुम्हा आम्हाला उभं करायचंय. तीच खरं दृष्टिहीनांची साहित्यिक भविष्यकालीन वाटचाल, सुवर्ण वाटचाल असेल. आणि तेव्हा कुठे दृष्टिहीनांबद्दलचा एक सकारात्मक दृष्टिकोन हा समाजात निर्माण होऊ शकतो. उत्सव व्याख्यानमालेच्या निमित्तानं मला ऐकणाऱ्या हजारो, शेकडो, हजारो दृष्टिहीन बांधवांना मी हेच आव्हान करतो की साहित्य उत्सवनं जी चळवळ उभी केलेली आहे साहित्यिक आणि दृष्टिहीन कलावंतांच्या बाबतीत, त्या चळवळीत तुम्ही सामील व्हा. आपण सगळे मिळून हे व्यापक व्यासपीठ अधिक व्यापक करू, सुवर्णमय करू आणि त्याला एक सोनेरी भविष्य मिळवून देऊ, ज्याद्वारे तुम्ही आम्ही सगळे अभिव्यक्त होऊ शकतो. संयोजकांनी या व्यासपीठावर माझे विचार मांडण्याची परवानगी आणि संधी मला दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सगळ्या श्रोतृवर्गाचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. खूप खूप धन्यवाद सर.
उत्सव व्याख्यानमालेतील अखेरचं म्हणजेच 5वं पुष्प आज आपण गुंफलेलं आहे. इतर अनेक विषय आपल्यासाठी महत्त्वाचे असले तरी दृष्टिहीनांनी साहित्यातून व्यक्त होण्याचा काळ आता येऊन ठेपलाय आणि त्या काळाशी सुसंगतच विचार हा प्रत्येकाने करायला हवा. लेखक, वाचक साऱ्याच मंडळींनी या गोष्टीला अधोरेखित करावं इतका तो महत्त्वाचा आहे. आज आपण आपल्या या व्याख्यानातून हीच जाणीव जागृती खास दृष्टिहीनांसाठी करून दिली आहे. आपल्या या बहुमोल विचाराबद्दल आणि व्याख्यानाबद्दल साहित्य उत्सव परिवाराकडून आणि तमाम रसिक श्रोत्यांकडून आपले मनापासून आभार. त्याचप्रमाणे गेले 5 दिवस सुरू असलेल्या संपूर्ण व्याख्यानमालेत ज्या ज्या वक्त्यांनी सहभाग नोंदवला त्या सर्वांचे व्याख्यानमालेच्या अखेरीस पुन्हा एकदा जाहीरपणे मी आभार व्यक्त करते. या संपूर्ण व्याख्यानमालेला तांत्रिक सहाय्य देणारे श्रीमती विद्या पाटील मॅडम, श्रीयुत प्रमोद पांढरे सर आणि श्रीयुत विकास चव्हाण सर या तिघांचेही आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे हे ज्ञानी अभ्यासू वक्ते आपल्याला उपलब्ध करून देणाऱ्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. रसिकांनी या उत्सव व्याख्यानमालेला भरभरून प्रतिसाद दिला, प्रत्येक विषय समजून घेतला आणि आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवले त्याबद्दल सर्व रसिकांचेही मी आभार व्यक्त करते. अजूनही आपण या उत्सव व्याख्यानमालेबद्दल आपले अभिप्राय आणि काही सूचना असतील तर त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. मी हर्षदा आता आपला निरोप घेते. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.